विचार. आधार मल्टीस्टेटच्या वतीने महागायक सुभाषजी शेप यांना नुकताच जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. एकंदरीत आपल्या सांगीतिक जीवनाविषयी काय सांगाल? खरं म्हणजे 2000 पासून सुरू झालेला प्रवास आणि हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. आणि या इथपर्यंतच्या प्रवासामध्ये अंबाजोगाईकरांनी खूप मला आशीर्वाद दिले. महाराष्ट्रातील जनतेने आशीर्वाद दिले म्हणून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यापर्यंत मी जाऊन पोहोचलो आणि त्या कार्याची दखल आधार परिवाराने घेऊन परवा 16 ऑगस्टला पद्मश्री तात्याराव लहाने साहेब यांच्या शुभ हस्ते मला जीवनगौरवने पुरस्कृत करण्यात आलं. आगामी काळातही संगीत क्षेत्रामध्ये चांगलं काम करण्याचा माझा प्रयत्न राहील. त्याचबरोबर नवोदित कलाकारांना व्यासपीठ देण्यासाठी माझा नक्की प्रयत्न राहील. आजही ज्यावेळी एखाद्या लग्न सोहळा असेल किंवा अन्य कार्यक्रमामधनं ज्यावेळी लहान मुलं माझ्याकडे येतात, लहान मुलं मुली येतात, त्यांना बऱ्याचदा अरे तू बस रे असं कोणी कोणी म्हणत असतं. पण मी त्यांना प्रेमानं जवळ घेऊन त्यांना स्टेज देत असतो. असे अनेक बालकलाकार आहेत. आणि जे समजा आपले तरुण असतील, युवक असतील, त्याच्यामध्ये जे जाणीव ठेवणारे आहेत. कारण आज सध्या जाणीवेचा खूप अभाव आहे. आपण थोडंफार एखाद्याला स्टेज देतो आणि तो पुन्हा आपलं सुरू करतो. म्हणजे आपण कुठं कुणाच्या मार्गदर्शनाखाली आपण इथपर्यंत आलो. मी कालच्या सत्कार सोहळ्यामध्ये तुम्हाला इमानीतबारे सांगतो की माझा सत्कार झाला, ही पोस्ट सुद्धा मी टाकली नाही. माझ्या वडिलांचा सन्मान झाला माझ्या कार्यक्रमामध्ये, ती पोस्ट टाकली. आणि माझ्या गुरूंचा सन्मान झाला. जे आई वडील, आज आई माझी नाही आहे त्याचं दुःख आहे, मला वेदना आहे. काल आई असती तर आईसुद्धा सहभागी झाल्या असत्या, माझ्या आईसुद्धा. वर फोटो आहे त्यांचा. आणि मला थोडंसं घेवरून आलं. पण एक आहे की या ठिकाणी मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की पुढच्या काळामध्ये मी चांगलं काम करणारच आहे संगीत क्षेत्रामध्ये. आणि आपल्या आधार परिवाराचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट सुनीलजी सौंदरमल आणि त्यांच्या टीमला मी धन्यवाद देतो. असाच पुढचा प्रवास तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा शुभेच्छांनी चालू राहील. विशेष आभार आदरणीय पांडुरंग काका देशपांडे आणि सरोजिनी काकू देशपांडे. कारण माझ्या करिअरची सुरुवातच त्यांच्यामुळं झाली. आणि ज्यांच्यामुळं आपण घडलो ते आपल्यासाठी खूप मोठे आहेत. या पुरस्कारापेक्षाही त्यांचं स्थान माझ्या जीवनामध्ये मोठं आहे, हे अगदी प्रामाणिकपणाने मी मान्य करतो. पुढच्या काळातही आता चांगली म्हणजे बाकी ही कंपनी आपली आहे, सगळ्यांचं सहकार्य आहे. विशेषतः शेपवाडी गावातील गावकऱ्यांचंही मला खूप पाठबळ आहे, सपोर्ट आहे, घरच्यांचा सपोर्ट आहे. विशेष म्हणजे माझी अर्धांगिनी सौभाग्यवती सुनीता, माझी बायको, तिचा एक खूप सपोर्ट आहे मला. त्यामुळं घरच्यांच्या सपोर्टमुळं, आईवडिलांच्या सपोर्टमुळं, माझा भाऊ असेल, माझी बहीण, लाडकी बहीण संगीताताई असेल, डॉक्टर बाबुराव फड असतील, आमच्या दोनही मुली डॉक्टर अश्विनी, इंजिनियर निकिता, दोनही जावई आमचे डॉक्टर ऋषिकेश, डॉक्टर, त्याचबरोबर इंजिनियर प्रकाश, या सगळ्यांचं सहकार्य आहे. माझे मेवणे, आपल्या सोनविरा नगरीचे माजी सरपंच आणि आता विद्यमान चेअरमन संतोष मुंडे, ही मला नेहमी सपोर्ट करतात. म्हणजे घरच्यांनी सपोर्ट केला, सासरवाडीच्या लोकांनी सपोर्ट केला, आमचे साडू बंधू असतील, मावशी असतील, माझे माऊस भाऊ ॲडव्होकेट माधवराव दहीफळे, या सगळ्या मंडळींचं आज मी विशेष धन्यवाद. म्हणजे अभयजी जोशी,
खरं म्हणजे कलाकारांवर प्रेम करणारा एवढा ध्येयवेळा माणूस मी बघितला नाही. म्हणजे ते 4-5 वेळा मला कॉन्टॅक्ट केला, मी राहुलजींना बोलवतोय, सत्यवानजी शिंदे आलेले आणि तुम्ही लवकर या साई पॅलेसला. शेवटी तुम्ही घरी आलात आणि खरंच तुमचं चरणस्पर्श इथं झालं, त्याबद्दल मलाही धन्यता वाटली. राहुल बी माझा जिगरी दोस्त आहे, अभयजी आता थोडेसे सिनियर आहेत, सत्यवानजी बी सिनियर आहेत. सत्यवानजी शिंदे यांनी माझा आपल्या त्यांच्या सुरताल संगीत विद्यालयामध्ये माझा अनेकदा त्यांनी सन्मान केला आहे. तेही कलाकारांच्या पाठीशी. आज तुम्ही तिघजण म्हणजे खरंच निस्वार्थीपणे कलेवर आणि कलाकारावर प्रेम करता तुम्ही तिघही. त्याबद्दल माझ्या मनात तुमच्याविषयी प्रचंड प्रचंड आनंद झालेला आहे. आज तुम्ही शिरपोडी नगरीत आलात, त्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो. आणि मला जीवनगौरव प्राप्त झाला, त्यामुळे माझा तुमच्या तिघांच्याही वतीनं मी सन्मानाचा आता स्वीकार करतो. थँक्यू. आपल्याला जो पुरस्कार देण्यात आलेला आहे त्याबद्दल आंबेजोगाई कलाकार कट्टा आणि संगीत क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या आणि गायकांच्या वतीने आपले मनपूर्वक अभिनंदन करून हा व्हिडिओ संपवतो.